श्रीनगरमध्ये रात्री सीआरपीएफच्या बंकरवरती दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा हल्ला केलाय। यामध्ये सीआरपीएफचे 3 जवान जखमी झालेत। रात्री 10 वाजता काही लोकांच्या गटानं सीआरपीएफच्या बंकरवरती काही लोकांच्या गटानं दगडफेक सुरू केली। त्याचवेळी दगडफेक करणाऱ्या लोकांमधूनच एका ग्रेनेडचा बंकरवर हल्ला झाला। या 2 जवान जखमी झाले तर एक पोलीसही जखमी झालाय। दुसरीकडे काश्मीरच्या खोऱ्यात राहणारे 11 तरुण लष्करात अधिकारी म्हणून नव्यानं भरती झाले। शनिवारी या तरुणांनी देहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली। जम्मू काश्मीरातील हे तरुण लष्करात अधिकारी म्हणून लेफ्टनंट पदावरती रुजू होणार आहेत। या अधिकाऱ्यांचं बालपण सीमा भागात गेल्यानं त्यांना सीमा भागातील प्रश्नांची चांगली जाण आहे। त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच भारतीय लष्कराला होणार आहे। सीमा भागातून एकाच वेळी 11 अधिकारी झाल्यानं देशभरातून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। इंग्लंडमध्ये पळून गेलेला व्यावसायिक विजय माल्याची लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवरती भारतीय वंशाच्या प्रेक्षकांनी हुर्रे उडवली। टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या सामन्यांना आणि कार्यक्रमांना बिनदिक्कत हजेरी लावणारा माल्या लंडनमध्ये ऐशोआरामात जगत असल्याचं चित्र समोर आलं होतं। भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या सामन्यासाठी माल्या केनिंग्टन ओव्हलवरती आलेला असताना भारतीय वंशाच्या प्रेक्षकांनी त्याच्या नावानं बोंब ठोकली।